पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. राष्ट्रपती मुर्मू यांनी अमा दीदी बहिणी बस सेवा कुठे सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 2, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रहरी संमेलनाला कुठे संबोधित केले? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 3, 11वी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच कुठे पार पडली आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्या राज्य सरकारने वंदे गंगा जल संरक्षण जन अभियान 2026 सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य सरकारने. प्रश्न 5, कोणत्या देशाने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हायपरसॉनिक ओरेस्निक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 6, मार्को रुबियो हे कोणत्या देशाचे विद्यमान परराष्ट्र मंत्री आहेत ज्यांनी भारताला भेट दिली? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाचे. प्रश्न 7 पाहूया. आपणापण हे पुस्तक नुकतेच कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे एम व्यंकय्या नायडू यांनी. प्रश्न 8, अनुसूचित जमातींच्या योजनांचा रिअल टाईम देखरेखीसाठी सरकारने कोणते पोर्टल आणि मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे PM अजय हे. प्रश्न 9, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कारकिर्दीला 26 मे 2026 रोजी किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 12 वर्ष. प्रश्न 10 पाहूया. वैज्ञानिकांनी कोणत्या राज्यात लिग्नाइट कोळशाच्या साठ्यांमध्ये सूर्यफुलाच्या आकाराचे एक दुर्मिळ आणि सूक्ष्म पायराइट खनिज शोधून काढले आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यात. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 11, भारत फोरकास्ट सिस्टम्स वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न 12 पाहूया. प्रगत कृषी मेळा 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे रायसेन मध्य प्रदेश इथे. प्रश्न 13, सिंहस्त्र कुंभमेळ्यासाठी कोणत्या राज्य सरकारने गुगल सोबत करार केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 14, कोणत्या व्याघ्र प्रकल्पात कॅनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये. प्रश्न 15 पाहूया. दरवर्षी जागतिक फुटबॉल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 25 मेला. प्रश्न 16, कोणत्या देशातील डॉक्टरांनी हैदराबादमधील एका रुग्णावर 3000 किलोमीटर अंतरावरून यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली? तर त्याचं उत्तर आहे चीन येथील. प्रश्न 17, मध्य प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर मोहन यादव व मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. प्रश्न 18 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये वरुण हा द्विपक्षीय नौदल सराव अरबी समुद्रात सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि या फ्रान्स देशामधील हा सराव असतो वरुण. प्रश्न 19, संयुक्त राष्ट्रांच्या वनेविषयक मंचाचे 21वे अधिवेशन कुठे पार पडले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकामध्ये. प्रश्न 20, गुरिंदरवीर सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे धावपटू आहे तो. प्रश्न 21 तुमच्यासाठी, कोणत्या कंपनीने सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली विकसित केली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये रिव्हिजन पाहूया. कोणाची राज्यसभा याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे राघव चड्डा यांची. बेटर नेव्हर स्टॉप हे पुस्तक अलीकडेच कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे श्याम श्रीनिवासन यांनी. प्रश्न 3, भव्य आदिवासी सांस्कृतिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. RBIने संदीप बक्षी यांची ऑक्टोबर 2028 पर्यंत कोणत्या बँकेचे MD आणि CEO म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे ICICI बँकेचे. प्रश्न 5, प्रक्षेपित करण्यात आलेल्या भारताच्या 300 किमी पल्ल्याच्या पहिल्या स्वदेशी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टमचे
नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे सूर्यास्त्र. प्रश्न 6. कोणत्या राज्य सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी होल्डिंग सेंटर्स म्हणजेच तात्पुरती निवारा केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. मिशन वंदे मातरम अंतर्गत BSFच्या पहिल्या संपूर्ण महिला गिर्यारोहण पथकाने कोणत्या शिखरावर यशस्वी चढाई केली? तर त्याचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्टवर. प्रश्न 8. 400 मीटर शर्यतीत 45 सेकंदांचा अडथळा भेदणारा आणि 44.98 सेकंदांची वेळ नोंदवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाल टिके. प्रश्न 9. संसद रत्न पुरस्कार 2026 अंतर्गत संसदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्याने किती पुरस्कार पटकावले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 5 पुरस्कार. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. भारताचे दुसरे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ज्याची 80,000 प्रेक्षक क्षमता आहे कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर ते कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या व राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. प्रश्न 11. केरळ नंतर कोण स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन करणारे देशातील दुसरे राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य. प्रश्न 12 पाहूया. नुकतेच अधिकृतपणे जगातील दुसरे अब्जाधीश फुटबॉलपटू कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे लिओनेल मेसी हे. प्रश्न 13. वामन वन हा उपक्रम कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने विकसित केला आहे? तर तो दिल्ली. प्रश्न 14. अलीकडेच आफ्रिका दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 25 मेला. प्रश्न 15 पाहूया. गोडार्ड अंतराळवीर पुरस्कार या पुरस्काराने कोणत्या मिशनला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे चंद्रयान 3ला. प्रश्न 16. द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या शीर्षकाचे पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे CP राधाकृष्णन यांच्या हस्ते. प्रश्न 17. बिहार राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सम्राट चौधरी हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती कोणाची करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे फ्रेडरिक सोएज यांची. प्रश्न 19. कोणत्या राज्य सरकारने 1 जून 2026 पासून 1000 कर्नाटक पब्लिक स्कूल स्थापन करण्याची योजना आखली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 20. कोणत्या राज्य सरकारने सरकारी वापरासाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्य सरकारने. प्रश्न 21 पाहूया. भारत आणि सायप्रस यांनी कोणत्या वर्षी सामरिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे 2026 या वर्षी. प्रश्न 22 तुमच्यासाठी. प्रगती 2026 हा लष्करी सराव कुठे झाला आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.